चला सर्वजण लक्ष द्या. पुस्तकही सुद्धा काढा आणि त्याच्यानंतर इकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. तर संख्या व संख्याचे प्रकार यामधील त्रिकोणी संख्या हा भाग आपल्याला आज शिकायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तर त्यामुळे अगोदर मेंदूच्या नासा मोकळ्या सोडा, मेंदू फ्रेश करा आणि व्यवस्थित बसून घ्या. झोपलेल्या अवस्थेमध्ये बसायचं नाही. तर मग चला त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचंय. आता तीच संख्या गुणिला तिच्या पुढची संख्या म्हणजे उजव्या साईडची संख्या त्याची निमपट म्हणजेच काय त्रिकोणी संख्या होय. समजलं का? आता तीच संख्या गुणिला तिच्या पुढची लगतची संख्या याची निमपट म्हणजे काय त्रिकोणी संख्या होय. आता इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचंय. आता पाया जर समजा 5 असेल, पाया जर 5 असेल तर काय म्हणायचं 5 गुणिला 6 याचे निम्मे म्हणजे त्याची त्रिकोणी संख्या किती हे आपल्याला काढायचंय. तर पहिले आपल्याला रिहर्सल घ्यायचंय. सांगा पाया 5 असेल तर त्याची त्रिकोणी संख्या काढा. असं म्हणत काय म्हणायचं सांगा 5 गुणिला 6/2. आता 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजे काय 7 गुणिला 8/2. 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजे काय 9 गुणिला 10/2. आता हे आपल्याला समजलेलं आहे. तर मग आता या ठिकाणी पाया किती आहे 5 आहे. तर मग आता याची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची. तर 5 गुणिला 6/2 बे कबे बेत्रिक 6 हे आपल्याला समजलं. 1 नंबर. आता 2 नंबर. आता त्रिकोणी संख्याचा पाया काढायचा असेल तर काय म्हणायचं जी समजा त्रिकोणी संख्या दिलेली असेल त्याची दुप्पट करायची. त्याच्या अलीकडची वर्ग संख्या घ्यायची आणि त्याचं वर्गमूळ म्हणजेच काय पाया होय. एवढं लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर 2 नंबर लक्षात घ्यायचे. लगतच्या समजा 2 संख्या असेल समजा तर आता पहिले 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आपण पाठ ठेवायच्या. मग आता 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या कोणत्या आहे सांगा. बोला सगळेजण. 1 ची त्रिकोणी संख्या, 2 ची त्रिकोणी संख्या, 3 ची त्रिकोणी संख्या, 4 ची बोला फास्ट मध्ये. आता याच्यामध्ये पहा 1 ची त्रिकोणी संख्या 1, 2 ची त्रिकोणी संख्या 3, 3 ची त्रिकोणी संख्या 6, 4 ची त्रिकोणी संख्या 10, 5 ची त्रिकोणी संख्या 15, 6 ची त्रिकोणी संख्या 21, 7 ची त्रिकोणी संख्या 28, 8 ची त्रिकोणी संख्या 36, 9 ची त्रिकोणी संख्या 45, 10 ची त्रिकोणी संख्या 55, 11 ची त्रिकोणी संख्या 66 आणि 12 ची त्रिकोणी संख्या 78, 13 ची त्रिकोणी संख्या 91. म्हणजे 1 ते 100 दरम्यान एकूण त्रिकोणी संख्या किती आहे सांगा 13 आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं. ही एक बाजू लक्षात घ्यायची. म्हणजे त्रिकोणी संख्या ह्या पाठच ठेवायच्या. कारण तुम्हाला संख्या मला चॅप्टर चालू असताना त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर 3 नंबरची बाब अशी लक्षात ठेवायची. आता लगतच्या 2 त्रिकोणी संख्या असतात म्हणजे 1 आणि 2. आता इथं लगतच्या 2 त्रिकोणी संख्या. आता ही लाईन त्रिकोणी संख्येची, ही लाईन त्रिकोणी संख्येची आहे. तर मग आता सांगा लगतच्या 2 त्रिकोणी संख्या 1 आणि 3 म्हणजे किती होईल 4, 3 आणि 6 म्हणजे किती 9, 6 आणि 10 म्हणजे किती 16. तर त्यांची बेरीज म्हणजे काय वर्ग संख्या बनते. लक्षात आलं. आता 1 आणि 1 अधिक 3 म्हणजे काय 4 वर्ग संख्या बनते. मग आता त्याच्यानंतर 15 आणि 21 तर 15 अधिक 21 म्हणजे 1 आणि 5 किती 6, 2 आणि 1 किती 3 असे या ठिकाणी काय बनतात वर्ग संख्या बनतात. मग आता हे आपल्याला समजलं. तर आता या वर्ग संख्या तर बनतात लगतच्या 2 त्रिकोणी संख्येची बेरीज. मग आता याच्यामध्ये काय समजायचं तर आम्हाला एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायचं. आता 1 अधिक 3 आता ही शेवटची 3 संख्या आहे का नाही ही त्रिकोणी संख्या आहे. शेवटची त्रिकोणी संख्या
तर आता या 3चा पाया जर आम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे 1 आणि 3 किती होतात 4, म्हणजे 2चा वर्ग किती झाला 4. आलं का लक्षात? मग आता 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 2 आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आता त्याच्यानंतर उदाहरणार्थ 15 आणि 21 किती झाले 36. मग आता 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे असं जर विचारलं तर कोणाचा वर्ग आहे सांगा? 6चा वर्ग आहे. तर मग पाया किती आला सांगा? 21चा पाया किती आहे 6 आहे. मग आता 6 आहे तर असं आपण म्हटलं या ठिकाणी 6 गुणिला 7 आपण 2 केलं, 2 1 2 2 3 6 आणि 7 1 21. या ठिकाणी ही त्रिकोणी संख्या 21 बनली का नाही? तर त्याच्यामुळे त्रिकोणी संख्या एकदम सोपी आहे. तर आता जास्त तुम्हाला सांगत बसलो पुस्तकी पद्धती थोडस डोक्याच्यावर जाईल तुमच्या, तर त्याच्यासाठी उदाहरणामध्ये आपल्याला एक एक समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तर आता मला एक गोष्ट सांगू द्या फक्त. तर आता उदाहरणार्थ 121 ही बेरीज झाली समजा. 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज किती आहे 121 आहे. तर आता त्याच्यामध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या असं काढा जर विचारलं तर मग आता 121चं वर्गमूळ किती सांगा 11. तर तुम्हाला जर विचारलं लहान संख्या काढा तर 11च्या अगोदर कोणती संख्या आहे 10 आहे का नाही? तर मग आता इथं तर आता 10 तुम्हाला समजलं. तर आता 11 गुणिला 10 आपण 2 2 1 2 2 5 10 11 5 किती झाले 55. ही झाली लहान संख्या. आणि जर तुम्हाला विचारलं की मोठी संख्या काढा, बरोबर आहे, आता मोठी संख्या काढा असं जर विचारलं तर 11 ही काय समजायची मधली संख्या, वर्गमूळ म्हणजे काय मधली संख्या, वर्गमूळ म्हणजे काय सरासरी. आलं लक्षात? तर मग आता याची मधली संख्या 11 आहे. तर आता मोठी संख्या जर विचारलं तर काय म्हणायचं 11 गुणिला 12 आपण 2 2 1 2 2 सकम 12 11 सकी 66. आता 66 ही काय झाली मोठी संख्या. कुठं एक मिनिट आपण चुकी दुरुस्त थांबा एक मिनिट. हा 5 त्रिक 15 पाहिजे. सॉरी हा किती 5 त्रिक 15 पाहिजे इथं. हा लक्ष द्या. जर एखादी चुकी आढळली मास्त चक्कर येऊन पडला पाहिजे. आलं लक्षात? जेव्हाच्या तेव्हा एकही अक्षर असेल समजा चुकीचं नाही. तुम्हाला माहितीये ड्रायव्हर चालू असताना गाडी जर समजा बस कुदली तर काय होतात सगळे आरडतात का नाही? तेव्हा जीवाला धोका असण्याची शक्यता म्हणून आरडतात. पण इथं तुमच्या मोठ्या जीवाला धोका असण्याची शक्यता असती. भरतीतून कटणं म्हणजे काय, बरोबर आहे का नाही? तर त्याच्यामुळे तो मोठ्या जीवाला धक्का असतो. तर म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी एकाच आवाजात आरडायचा. ऑनलाईन वाले तर काही आरडू शकत नाही, पण ऑफलाईन मध्ये आरडू शकतात का नाही? मास्त चक्कर येऊन पडला पाहिजे. मी तुम्हाला सोडत नाही, तुम्ही मला सोडायचं नाही. चला तर मग या ठिकाणी पुढचं आपण उदाहरण पाहूया. एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढील पैकी कोणती? पुन्हा प्रश्न पहा. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढील पैकी कोणती? तर मग आता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय म्हणायचं बोला बोला 21 गुणिला 22 आपण 2 2 1 2 2 11 22. तर सांगा 11 1 11 1 हातचाला 1 11 2 22 22 आणि 23. मग किती आली त्रिकोणी संख्या सांगा 231. 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? एक मिनिट. मी जे संख्या घेतल्यात ह्या जवळजवळ घेतल्यात 2-2 उदाहरणं समजण्यासाठी. आलं लक्षात? तर पुस्तकामधली गडबड समजायची नाही. काही नमुन्यामधले असतील तर काही याच्यामध्ये एक्सरसाइज मधले गणित असतील, त्याच्यामुळे गडबड करून घ्यायची नाही. कारण तुम्हाला समजताना व्यवस्थित रजिस्टर मध्ये बनवताना व्यवस्थित रजिस्टर बनवायचंय. आलं लक्षात? तर एक गणित नमुन्यातलं पाहायचं, बाकीचे गणित एक्सरसाइज मधले पाहायचे. तर मग आता 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर काय म्हणायचं बोला 17 गुणिला 18 आपण 2 2 1 2 2 9 18 17 9 153. 153 ही त्रिकोणी संख्या आलेली आहे. खालील पैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे? काय विचारलंय?
खालीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे? म्हणजे तुम्हाला काय काढायची? त्रिकोणी संख्या काढायची. फक्त विचारताना काय उलट गणित विचारलंय, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायचं, तुम्ही म्हणसाल की हिंदी मधले शब्द सांगितले नाही आम्हाला. आता त्रिकोणीला काय म्हणायचं? त्रिभुज असं म्हणायचं हिंदीमध्ये, समजलं? त्रिकोणीला हिंदीमध्ये काय म्हणतात? त्रिभुज म्हणतात. पायाला काय म्हणतात हिंदीमध्ये? आधार म्हणतात. पायाला काय म्हणतात हिंदीमध्ये? आधार असं म्हणतात. ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची. तुम्ही मराठीमध्ये केलं का ना, आर्मीची भरती सुद्धा SSC GD असो, रेल्वे असो, सर्वच्या सर्व भरती 3 भाषामध्ये होतात. कोणकोणत्या? इंग्रजी, हिंदी आणि मराठी. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणी संख्येचा पाया 25 आहे? तर बोला सगळे, म्हणजे याचा अर्थ काय? त्रिकोणी संख्या काढायची. बोला. 25 गुणिला 26/2. आता बे 1 बे 13 26. तर सांगा, 13 5 65, 65 ची 5 चले 6, 13 2 26, 26 आणि 6 किती होईल? सांगा. त्रिकोणी संख्या किती आली? 325. गणित समजलं? 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता आपण त्रिकोणी संख्या कशी काढायची हे तुम्हाला समजलं का? एखादा विचार मनामध्ये आला असन, दुसरीकडे लक्ष असन, तरी विचारायचंय. आलं का तुमच्या लक्षात? तर लगातार 2 3 4 गणित आपण एक खट्टी घेतो, त्याच्यामुळे तुम्हाला समजायलाच पाहिजे. तर आता आपण काय काढलं? त्रिकोणी संख्या. आता काढायचा आपल्याला पाया. त्रिकोणी संख्यामधून पाया काढायचा आहे. मग आता त्रिकोणी संख्यामधून पाया काढण्यासाठी काय करावं लागेल? जी त्रिकोणी संख्या दिलेली त्याची दुप्पट करायची. म्हणजे दुप्पट म्हणजे काय? त्रिकोणी संख्या गुणिला 2. त्याच्यानंतर मागची त्रिकोणी सांगा, मागचे वर्गमूळ घ्यायचं, पुढचं घ्यायचं. मागची वर्ग संख्या घ्यायची, पुढची वर्ग संख्या घ्यायची, मागची घ्यायची आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ म्हणजेच काय? पाया होय. तर लक्ष द्या, 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर मग आता पाया काढण्यासाठी काय करायचं? 171 गुणिला 2. सांगा. बे 1 बे 17 2 34. आता 342 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती? 324. आणि 324 चं वर्गमूळ किती सांगा? 18. तर आता या 18 पाया आलेला आहे. काय आलेला आहे? पाया. आता खरोखर या ठिकाणी 18 ची त्रिकोणी संख्या 171 निघते का पाहायचं? तर मग काय म्हणायचं सांगा? जर समजा चुकलं तर समजायचं, याचा अर्थ पाया बरोबर नाही, लगेच पलटी मारायची पुढची आणि मागची असं. तर बोला सगळेजण. 18 गुणिला 19/2. बे 1 बे सांगा. 19 नामा किती? 171. 171 त्रिकोणी संख्या क्लिअर निघाली, याला म्हणतात ताळा पानं. तर मग पाया किती सांगा? 18. आलं का लक्षात? आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय, हस्तांदोलनाच्या विरुद्ध त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येच्या विरुद्ध हस्तांदोलनाचे गणित आहे. तर हस्तांदोलनाचे गणितही सुद्धा पुढे येतात, ते आपण नंतर बघणार आहोत. 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर पाया काढण्यासाठी बोला सर्वजण. 276 गुणिला 2. सांगा. बे सकम 12 12 2 हाचालय का? बे 7 14 14 1 15 5 हाचालय का? बे 2 4 4 1 5. आता 552 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती सांगा? किती? 529. कोणती आहे? 529. मग आता 529 चं वर्गमूळ किती आहे? 23. मग 23 हा काय आला सांगा? पाया आला. तर हा हे उत्तर आलेलं आहे. समजलं? आणि ज्याला काही डाऊट वाटलं त्याने काय करायचं? 23 गुणिले 24 आपण 2 करायचं, त्याचे काटछाट करायची आणि उत्तर आलं की समजायचा पाया 23 आहे. एखाद्या पेपर सोडवताना कन्फ्युजन झालं तर पण मार्क जाऊ द्यायचा नाही. 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिभुज. पाया म्हणजे काय? आधार.
पाया म्हणजे काय? आधार. आधार म्हणजे पाया. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिभुज संख्या. एवढं लक्षात आलं तुमच्या? 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर पाया काढण्यासाठी काय करायचं सांगा? 378 गुणिला 2. बे 8 16 6 हाताला 1, बे 7 14 1 15 5 हाताला 1, बे 3 6 1 7. 776 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती? कोणती आहे? 729. आणि 729 चं वर्गमूळ किती? 27. तर पाया किती आला सांगा मग? 27. 78 या त्रिकोणास 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? गणित चेंज होतंय आता. गणित चेंज होतंय. आतापर्यंत आपण पाया कसा काढायचा आहे, त्रिकोणी संख्या काढायची हे आपण शिकलो. तर आता नंतरची आणि पूर्वीची त्रिकोणी संख्या काढायची हे आपल्याला शिकायचंय. गणित जास्त अवघड नाही. पाय कमी हलवायचे ना. गाणे जास्त ऐकले त्याच्यामुळे अशा भानगडी होतात. मग तुझे पाय कस हलायला लागले आणि ते पण तालावर. म्हणजे माझं शिकवणं गेलं कोण इकडं, फक्त तुझ्या डोक्यामध्ये गाणं चालू आहे. पाय त्याचं पाय कसे आलते. हा लक्ष दे. शिकू नको. हा मग लक्ष दे. मग 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढे क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? तर आता प्रथम आपल्याला काय काढायचं आहे? 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. मग त्या पायामध्ये 7 मिळवायचे. 7 मिळवल्यानंतर बेरीज केल्यानंतर काय करायचं? त्रिकोणी संख्या काढायची. बघा प्रथम आपल्याला पाया काढायचा. बोला मग. 78 गुणिला 2. बे 8 16 6 हाताला 1, बे 7 14 1 15. 156 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे? 144. 144 चं वर्गमूळ 12. मग 12 काय झाला? पाया झाला. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 12 आला. त्याच्यानंतर पुढील म्हणजे काय? अधिक. पुढील म्हणजे काय? अधिक. नंतर म्हणजे अधिक, पुढील म्हणजे अधिक. एवढे शब्द आपल्या लक्षात ठेवायचे. तर सांगा पुढील 7वी त्रिकोणी संख्या कोणती? 12 आणि 7 किती सांगा? 19. मग आता सांगा 19 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची. 7वी संख्या 19 आला का नाही? मग 19 हा काय? पाया आहे. म्हणजे 12च्या नंतर 7वी त्रिकोणी संख्या काढायची. म्हणजे 12च्या नंतरचा 7 नंबरचा पाया काढायचा म्हणजे 19. 19 चा पाया आला त्याची त्रिकोणी बोला सांगा. 19 या त्रिकोणी संख्येत 19 या पायाचा त्रिकोणी संख्या कोणती? बोला. 19 गुणिला 20 अपॉन 2. बे क बे, बे दावे 20. मग आता 19 दावे किती होईल? 190. 190 ही त्रिकोणी संख्या आहे. एकशे 20 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? नंतर म्हणजे पुढील काढायची आहे. तर प्रथम आपल्याला 120 चा पाया काढायचा. मग पाया काढत असताना बोला 120 गुणिला 2. 120 दोन्ही किती होईल? 240. 240 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे? 225. 225 चं वर्गमूळ किती आहे? 15. आता नंतर 7वी संख्या 15 आणि 7 किती होईल सांगा? 22. तर म्हणजे आता नंतरची 7वी संख्या कोणती आली? 22. 22 हा पायाला. तर मग आता 22 या पायाची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी बोला 22 गुणिला 23 अपॉन 2. तर ही त्रिकोणी संख्या काढायची आहे. मग आता बे 1 बे, बे 11 22. 11 3 33. 3 4 3. 11 2 22. 22 आणि 3 25. 253 ही त्रिकोणी संख्या आलेली आहे. तीनशे या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती? पूर्वी म्हणजे काय? वजा. अगोदर म्हणजे काय? वजा. पूर्वी म्हणजे काय? समजलं का? तर मग सांगा प्रथम आपल्याला पाया काढायचा 300चा. मग आता 300चा पाया काढण्यासाठी बोला 300 गुणिला 2. 300 दोन्ही किती झाले सांगा? 600. 600 च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे? 576. 576 चं वर्गमूळ 24. 24 हा काय आला? पायाला.
तर आता पूर्वीची कितवी 9वी त्रिकोणी संख्या 24 मधून 9 गेली किती राहिले सांगा 15 मग आता या ठिकाणी 15 पाया मग बोला सर्वजण 15 गुणिला 16/2 या ठिकाणी त्रिकोणी संख्या निघाल बे एक बे बे 8 16 15 8 किती 120 तर 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे 120 406 या त्रिकोणी संख्येपूर्वीची क्रमांकात 7वी त्रिकोणी संख्या कोणती पूर्वीची म्हणजे काय वजा एवढं लक्षात ठेवायचंय नंतरची म्हणजे काय अधिक पुढील म्हणजे काय अधिक अगोदर म्हणजे काय वजा असे शब्द आम्हाला लक्षात ठेवायचे तर प्रथम आपल्याला काय करायचं 406 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा तर मग 406 गुणिला 2 करा 406 दोन्ही किती होईल 812 812च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती आहे कोणती 784 784चं वर्गमूळ 28 तर 28 हा काय आला पायाला या ठिकाणी समजलं तर पूर्वीची 7वी त्रिकोणी संख्या 28 मधून 7 गेली किती राहिले सांगा 21 आता 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची तर बॉम्बला सगळेजण बोला 21 गुणिला 22/2 बे एक बे बे 11 22 मग सांगा 11 1 11शी 1 हाताला 1 11 2 22 आणि 1 किती होईल 23 तर 231 हे उत्तर आलेलं आहे स्टेप बाय स्टेप घेतले जात असल्यामुळं समजायला काहीच कठीण जात नसेल ताबडतोब विचारायचं आहे लक्षात मला माहिती आहे तुमचं ड्रिल फाउंडेशन करावं लागणार त्याच्याशिवाय इलाज नाही ज्याला गणित येत नसेल त्याचं बेसिक ड्रिल फाउंडेशन घ्यावंच लागणार आहे इलाज नाही त्याला आणि दुसरी गोष्ट समजत नसेल तर विचारायचा पैसे देऊन चोट्टेपणा करायचा नाही आणि मी शिकवत असताना बाकीचे विचार मनामध्ये येऊ द्यायचे नाही आणि ते काय करतात माहितीये का बाकीचे विचार शिकवत असताना ते शब्द काय होतात ज्ञानाचे शब्द बाजूला सरतात मग ते चोट्टे विचार असतात का नाही मग त्या चोट्टे विचाराच्या नादी लागायचं नाही एवढं पथ्य पाळायचं लगतच्या 2 त्रिकोणी संख्याची बेरीज 121 आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती हा त्रिकोण दिसतो याला काय म्हणायचं त्रिकोणी संख्या असं म्हणायचं पुन्हा प्रश्न पहा लगतच्या 2 त्रिकोणी संख्याची बेरीज 121 आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती आता लगतचे त्रिकोणी संख्याची बेरीज वर्ग संख्या येत असते हे अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे तर सांगा बेरीज किती आहे 121 तर आता याचं वर्गमूळ काढायचं किती आलं 11 चल कोणती संख्या काढायची लहान त्रिकोणी संख्या लहान काढायची असेल तर 11च्या अगोदर कोणते 10 लहान काढायचे असेल म्हणून आपण 10 घेतो मोठे काढायचे असेल तर काय घेतो आपण 12 घेतले असते तर मग सांगा बोला सगळेजण 11 गुणिला 10/2 बे एक बे बे 5 10 11 5 55 ही 55 काय आली लहान संख्या आली समजलं लगतच्या 2 त्रिकोणी संख्याची बेरीज 169 आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती सांगा त्रिकोणी संख्याची बेरीज किती आहे 169 169चं वर्गमूळ किती आहे 13 आहे तर आता लहान त्रिकोणी संख्या काढायची म्हणून काय म्हणायचं सांगा 13 गुणिला 12/2 बोला सगळेजण 13 गुणिला 12/2 बे क बे बे सकम 12 ते सकम किती या ठिकाणी लहान संख्या कोणती आली सांगा 78 समजून राहिलं ना लगतच्या 2 त्रिकोणी संख्येची बेरीज 361 आहे तर त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती पहिले 2 लहान त्रिकोणी संख्या काढण्याचे आपण 2 गणित घेतलेले आता काय करायचंय मोठी त्रिकोणी संख्या काढायची तर सांगा मग 361चं वर्गमूळ 19 तर मग आता मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं उजव्या साईडचे 20
लक्षात, मोठी संख्या काढण्यासाठी उजव्या साईडची 20, लहान संख्या काढण्यासाठी डाव्या साईडचे 18 घ्यावं लागत असतात. तर मग सांगा, मोठी संख्या काढण्यासाठी 19 गुणिला 20 आपण 2 बेकबे बेदा 20, 19 दावे किती 190. मोठी संख्या किती आली सांगा 190. इतके सोपे गणित आहे. क्रमांक 2 त्रिकोणी संख्याची बेरीज 576 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? आता या ठिकाणी वर्ग संख्या आहे 576, ही दोन लगत काय आहे? पुन्हा डबल प्रश्न पहा. क्रमांक 2 त्रिकोणी संख्याची बेरीज 576 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्याची बेरीज 576 घेतली, 576चं वर्गमूळ सांगा किती 24. तर आम्हाला मोठी संख्या काढायची की लहान त्रिकोणी संख्या काढायची? लहान त्रिकोणी संख्या काढण्यासाठी बोला 24 गुणिला 23 आपण 2 बेकबे बे 12 24 सांगा 23 दोन्ही 46 बॉम्बला 23 दोन्ही 46 47 4 23 1 23 23 आणि 4 किती होईल 27. उत्तर किती आलं सांगा 276. इथपर्यंत काही अडचण आहे का कोणाला? पाणीच पितोय, दुसरा काही गैरसमज करणार नाही. तर हा सर्वजण लक्ष द्या. ABCDEFG सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे? मग रेषाखंड काढायचं. रेषाखंडाला समानार्थी शब्द कोणता दिलेला आहे? हस्तांदोलन. हस्तांदोलनाला समानार्थी शब्द रेषाखंड. फक्त याचं नातं का जोडलं? आम्हाला गणित समजावं म्हणून. आलं लक्षात? आता एक गणित कसे असतात तर आम्हाला जर समजा लक्षात राहत नाही, समजा अमेरिकेनं जपानवर बॉम्ब टाकला होता 2 शहरावर. कोणकोणते ते? हिरोशिमा आणि नागासाकी. आता केव्हा टाकला हे साल तर आम्हाला माहितीये, केव्हा 1945. पण आम्हाला या ठिकाणी तारीख माहिती पाहिजे. महिना जरी माहिती असेल समजा आणि साल जरी माहिती असेल तर त्याच्यामधलं काय लक्षात ठेवायचं? नागासाकीचं जे न आहे सुरुवातीचं न, तर नागासाकीवर केव्हा 9 तारखेला टाकलाय आणि हिरोशिमावर 9 मधून 6 गेले. नाही 9 मधून 3 गेले, किती राहिले 6. म्हणजे नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945 आणि हिरोशिमावर 9 ऑगस्ट नाही 9 मधून 3 गेले, किती राहिले 6. म्हणजे 6 ऑगस्ट 1945 मध्ये हिरोशिमावर बॉम्ब टाकला. त्या बॉम्बचं नाव काय होतं? अणुबॉम्ब नाही, लिटल बॉय होतं. काय होतं? लिटल बॉय. हे लक्षात ठेवायचंय. तर मग अशा गोष्टी आम्हाला काय नातं जोडावं लागतं याच्यामध्ये. आता जर समजा हिमाचल प्रदेशाची राजधानी कोणती हे आमच्या लक्षात राहत नाही, मग तुम्ही काय म्हणायचं? हेमा चालते का शिमल्याला? हेमाहून तुम्हाला हिमाचल प्रदेश लक्षात येईल आणि शिमलाहून शिमला. म्हणजे हिमाचल प्रदेशाची राजधानी कोणती? शिमला. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशाची राजधानी कोणती? सगळ्यांच्या जो नवीन विद्यार्थी त्याच्या लक्षात बसत नाही तर काय म्हणायचं? अरुणा इथे ये. तर अरुणाहून काय लक्षात बसन? अरुणाचल प्रदेश राज्य लक्षात आलं. मग इथे याच्याहून काय लक्षात ठेवायचं? इटानगर. अशा पद्धतीचे काही आम्हाला या ठिकाणी संबंध जोडावे लागतील. समजलं का? मग रेषाखंडासोबत आम्हाला काय जोडायचं? हस्तांदोलन. काय जोडायचं? मग आता हस्तांदोलन
हा शब्द त्याच्या सोबत जोडायचा. तर त्यावेळेस आम्ही काय करतो माहितीये का, आता लक्षात ठेवता असताना तुम्हाला सांगितलं ए साठी 1, बी साठी 2 आणि जी साठी किती 7. तर तुम्हाला जर समजा बुद्धिमापनचे गणित सोडवायचे असेल तर ए पासून जेड पर्यंत तुम्हाला काय ए साठी 1, बी साठी 2, जेड साठी किती 26 आणि जिथं मेंदूच थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं ए साठी 27, एन साठी 40 इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अरे तू तर अजय देवगण वाटायला लागला. मस्त काय करायचं, टेबल देऊ तुला, मस्त बूट घालून ये. मी तुला अमृतपूर वाटलं काय? हा लक्ष द्या. तर मग आता हे शेवटचं तुम्हाला एक इथं दिसतोय आणि इथं काय जी दिसतो का नाही, जी म्हणजे काय 7. तर आम्हाला काय करायचं, 7च्या हस्तांतरणासाठी 1 कमी घ्यावा लागतो. 7च्या ऐवजी किती घ्यायचे, 6 घ्यायचे. मग आता इथं काय करायचं, 7 गुणिला 6/2 हे रेषाखंडासाठी. बे क बे, बे त्रिक 6 आणि 7 त्रिक किती 21. नाही तर काय करायचं, या संख्येची बेरीज करायची, या सर्वांची बेरीज 1 ते 7 ची बेरीज. नाही तर मग चाललंच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणिला एकूण संख्या. बरोबर, असंच करावं लागेल ना. तर मग आता त्या भानगडीत पडायचं नाही. तर तुम्ही काय करायचं, बिलकुल हस्तांदोलन लक्षात ठेवलं तर 7 गुणिले 6/2. नाही तर मग या संख्येची बेरीज करायची. बोलत चाल द्या महिनाभर खुशाल. समजलं तुम्हाला? हस्तांदोलन आणि रेषाखंडासाठी काय 1 न कमी करायचंय आणि शेवटच्या संख्येनं म्हणायचं सांगा जीच्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ थांब लक्ष दे इकडं, जीच्या ठिकाणी समजा जे असतं, जे म्हणजे किती झाले, तुम्ही काय म्हणला असतं 10 गुणिला 9/2. आता या ठिकाणी जीच्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ क्यू असतं, तर क्यू म्हणजे काय 17 आहे. काय म्हणसान 17 गुणिला 16/2. काट छाट करायची, गुणाकार करून घ्यायचा. काय झालं बा, पुढचं गणित ये ते एच पर्यंत सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे. तर आम्हाला रेषाखंड काढायचे आहेत. तर एच म्हणजे काय सांगा 8. एच म्हणजे काय आणि सुरुवातीला काय ये. तर आता याची बेरीज करायची म्हणलं तर आम्हाला महिना लागतो. महिना म्हणजे समजायचा जास्त वेळ लागतो. हा महिना म्हणजे काय जास्त वेळ. तर मग आता सांगा एच म्हणजे काय 8. बोलताना काय म्हणायचं सांगा 8 गुणिला 7/2. तर बे एक बे, बे चौक 8, 7 चौक किती 28. या ठिकाणी रेषाखंड किती आहे 28. समजलं का किती सोपं आहे. येते एफ सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे. एफ म्हणजे किती 6. 1 न कमी करायचं, 6च्या ऐवजी किती घ्यायचे 5. मग बोला सगळेजण रेषाखंड काढण्यासाठी बोला. अजून ते मैताल आले रे तुम्ही. मैताल गेल्यानंतर आवाज निघत नाही, तसा तुमचा आवाज निघत नाही. तर मेंदूच्या नसा मोकळ्या सोडा. तुम्ही जवान आहे आणि जवानचा आवाज कसा पाहिजेत खणखणीत पाहिजे. कसा पाहिजेत खणखणीत पाहिजेत. तुम्ही इथं मैताल आल्यासारखं तुमच्यात माशा उठत नाही रे. सांगा 1 ते 6 ऐका नाही, इथं शेवटी 6 आहे. शेवटी 6 आहे. 1 न कमी करायचं म्हणजे किती 5. मग सांगा रेषाखंड काढण्यासाठी 6 गुणिला 5/2. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 5 त्रिक 15. तर रेषाखंड किती आहे सांगा 15. समजलं. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोनाची संख्या किती. चौकोनाची म्हणजेच काय त्रिकोणाची. त्रिकोण म्हणजे चौकोन, चौकोन म्हणजे काय नाही तर चौका म्हणजे छक्का माणसानं. तसं नाही करायचं. त्रिकोण म्हणजेच काय चौकोन आणि चौकोन म्हणजे काय त्रिकोण, असं गणित दिलंय. आता त्रिकोणी संख्या म्हणजेच चौकोन, चौकोन आणि चौकोन म्हणजे काय त्रिकोणी संख्या. एवढं समजलं. आता त्रिकोणी संख्यासाठी काय करायचं, ती संख्या गुणीला लगतची म्हणजे पुढची म्हणजे उजव्या साईडची नंतरची आपण 2. मग चौकोनाची संख्या काढायची म्हणजे काय त्रिकोणी संख्या काढायची, त्याची निमपट काढायची. त्रिकोणी संख्येची निमपट काढायची का त्रिकोणी संख्या काढायची. अरे त्रिकोणी संख्या काढायची. काय काढायची. तर मग आता या ठिकाणी
किती आहे सांगा? 1 2 3 4 1 2 3 4 5 आहे का नाही? तर मग आता हे 5 आहे, 1 ते 5 आहे का नाही? तर 5च्या ऐवजी किती घ्यायचे? 6. म्हणजे त्रिकोणी संख्या काढायची, म्हणजे चौकोनाची संख्या काढायची. समजलं? मग सांगा चौकोनाची संख्या काढण्यासाठी किती आहे? बोमला 5 गुणिला 6/2. सांगा चौकोनाची संख्या काढण्यासाठी बे क बे, बे त्रिक 6 आणि 5 त्रिक किती? 15. चौकोनाची संख्या किती आहे? 15 आहे. पहिलं समजून घ्यायचं, नंतर सोडवायचंय. आणि इथं क्लासच्या माध्यमातून 1 पट, तुमच्या अभ्यासाची 8 पट. 2.5 महिन्यामध्ये तुमच्या कमीत कमी किती रिव्हिजन यायला पाहिजेत? 8 रिव्हिजन यायला पाहिजेत. आणि 2.5 महिन्यामध्ये कमीत कमी आपलं शिकवणं झालं पाहिजे. पुन्हा डबल शिक्षकाने काय करायचं? रिव्हिजन द्यायची आणि विद्यार्थ्याने 8 रिव्हिजन द्यायच्या, शिकवलेल्या भागावर, न शिकवलेल्या भागावर. तेव्हा अभ्यास होत असतो. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम याला मजाक नाही समजायचं. शाळेमध्ये गेले दिवस, काही दिवस खेकडे पकडण्यामध्ये, काही दिवस माशा पकडण्यामध्ये, काही पळाटे उपटण्यामध्ये आहे का नाही? किंवा दुसऱ्याचा हरभऱ्याचा उन्हाळा करण्यामध्ये गेले, ऊस मोडण्यामध्ये गेले, मोसंब्या चोरण्यामध्ये गेले. आता त्याच्यामध्ये दिवस घालू नका. उन्हाळ्याचे दिवस आंब्याच्या शाखी असतात, त्याच्यात चोरण्यामध्ये गेले. असे दिवस आता घालायचे नाही. आता नोकरी लागण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, हे ध्यानात घ्यायचंय. चला पुढचं उदाहरण घेऊया. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोनाची संख्या किती? तेच उदाहरण नाही का? 1 2 3 4 5 6 आहे. नाही, तीच नाही. हा लक्ष द्या. किती आहे चौकोन सांगा? 1 2 3 4 5 6. मग आता चौकोनाची संख्या काढायची म्हणजेच त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या काढायची म्हणजेच चौकोनाची संख्या काढायची. आणि इथं चौकोनाची संख्या काढायची म्हणजे त्रिकोणी संख्या काढायची. सांगा मग चौकोनाची संख्या म्हणजेच काय सांगा? 6 गुणिला 7/2. बे एक बे, बे त्रिक 6, 6 त्रिक 21. 21 हे उत्तर आलेलं आहे. आता गणित चेंज होऊन आलंय. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोनाची संख्या किती? चौकोनाची संख्या काढणं म्हणजे त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या काढणं म्हणजे काय? चौकोनाची संख्या. तुमचं पाठच होऊन जाईल. तुम्ही काय करायचं? बोलायचंय. बोलल्यामुळे काय होतं? आपले स्वतःचे शब्द दुसऱ्याच्या शब्दाच्या सोबत मेंदूला घासून निघतेत. त्याला काही असं चर पडणार आहे का चाकून आणल्यासारखा? हे बाळ, मी काय म्हणलो सांग? लक्ष कुठे? इकडे लक्ष दे. तू त्याच्या थोपाड्याकडे पाहत राहशील, त्याच्याकडे पाहत राहशील, तू दिसन तुला अभ्यास करताना. म्हणून इकडे लक्ष दे. आता हिरो बनायचं ना, तर मग टार्गेट आहे, त्याच्यावर लक्ष असतं का नाही हिरोचं? ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे, दोन्हीच्या अंमलबजावणीचा कला कौशल्य ज्याच्याकडे, तोच खरा हिरो, तोच खरा विद्यार्थी आहे. पिक्चर मधला नाही. पिक्चर पाहिले की हिरो हिरोईनची नशा चढते, तो हिरो हिरोईन काही कामाचे नाही. हे फक्त नशामध्ये असते, फक्त पित नाही, तेवढाच फरक असतो. हा लक्ष द्या. इथं काय दिलंय? हे काय? डबल डेक्करची गाडी, बरोबर? अरे एकाच्या वर आणि एक आहे का नाही असे? तिथं आम्हाला चौकोनाची संख्या काढायची. मग आडवे मोजा, 1 2 3 4 आणि उभे 1 2 आहे का नाही? मग तुम्हाला सांगा 4ची त्रिकोणी संख्या 10. अरे बरोबर ना? मग याची सुद्धा बेरीज केली तर किती येते? अरे 4 गुणिला 5 आपण 2 केले समजा, तर 4च्या निम्मे 2. अरे होतात का नाही? मग 5 दोन्ही 10. मग 4ची त्रिकोणी संख्या किती वर आली सांगा? बेरीज जरी केली तर 10 येते. आणि या ठिकाणी 4ची त्रिकोणी म्हणलं तरी 10 येते. एवढंच तुम्हाला समजलं का? मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 1 ते 30 पर्यंत संख्याची बेरीज. समजलं का तुम्हाला एवढं? आता उभी बेरीज केली किती आली सांगा? 3. अरे 2ची त्रिकोणी संख्या किती? नक्की 2 गुणिले 3 आपण 2. बे क बे, बे क बे कटले, खाली किती राहिले? 3. मग आता उभी बनलं त्रिकोणी संख्या, यांची बेरीज आली 3 आली, त्रिकोणी संख्या ही आली किती? 10 आली.
मग या दोघांची काय करायची, बेरीज करायची. 10 त्रिक किती, 30. मग चौकोनाची संख्या किती झाली, 30. इतकं सोपं गणित आहे. काही डाऊट आहे का? कधी बापजीन मी नाही पाहिलं म्हणा, काय सांगू राहिली असं असत नाही ना काही. खरं बा, हा मग लक्ष दे. मोकळं मन सोडायचं, असं मेंदू मोकळा सोडायचा, स्पष्टपणे विचार. याच्यामध्ये शिकण्याच्या बाबतीत थोडंसं बेसरम बनावं लागतंय, भांडू भांडू शिकायचं असतं. तुम्ही तर बोलत नाही रे. हा पुढे पहा, गणित नंबर 21. व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? हस्तांदोलने म्हणजे काय? हातात हात घेणे. एका व्यक्तीचं हस्तांदोलन किती वेळास होईल? बापजींनी पाहिले का तुम्ही एकाच व्यक्ती असा हातात हात घेतो का स्वतःच्या? 2 व्यक्तीचं माहितीये, सांगा. 2 व्यक्तीचं हस्तांदोलन आणि 3 व्यक्तीचं हस्तांदोलन, 3 व्यक्तीचं हस्तांदोलन, 4 व्यक्तीचं हस्तांदोलन, 5 व्यक्तीचं हस्तांदोलन. कोणी एकदा बोंबलो राहिलाय. अरे तसं नाही. जेवढे पाहुणे असतील ते एकमेकाशी हात घेतात तर ते आम्हाला फटकन सांगता आलं पाहिजे. पाहुण्यांची संख्या किती आहे? 9 आहे. आता तुम्हाला विचारतोय, 2 व्यक्ती, आता एका व्यक्तीचं हस्तांदोलन जर विचारलं तर या ठिकाणी काय म्हणायचं? 1 गुणिला 1 न कमी घ्यायचा, 0/2. काय होईल या ठिकाणी? 1 0 आणि 0/2. उत्तर किती येईल? 0च. अरे एका व्यक्तीचं हस्तांदोलन किती येईल? 0/2 म्हणजे किती होईल? अरे इकडे पाय, 2/0 असलं तर काय होतं? अनंत येतंय. समजलं नाही एवढं? तर 0/2 म्हणजे उत्तर काय येईल? 0 येईल. तुम्हाला प्रश्न टाकला पाहिजे, एका व्यक्तीचं हस्तांदोलन किती वेळेस येईल? तर 0 वेळेस येते, हे ध्यानात ठेवायचंय. आलं का तुमच्या लक्षात? तर आता 2 व्यक्तीचं हस्तांदोलन विचारलं तर काय सांगायचं? 2 गुणिला 1/2. बे किती वेळेस होईल? 1 वेळेस. 3 व्यक्तीचं हस्तांदोलन विचार काय सांगायचं? 3 गुणिला 2/बे किती वेळेस? 4 व्यक्तीचं हस्तांदोलन विचारलं तर 4 गुणिला 3/2. बे 2 4, 3 2 6. आता संख्या वाढत चालते. मग जर असं विचारलं तर पाहुणे किती आहे? 9 व्यक्तीचं हस्तांदोलन म्हणजे काय सांगा? 9 गुणिला 8/2. बे 4 8. 9 चौक किती? 36. हस्तांदोलनाची संख्या किती आहे सांगा? 36. समजलं उदाहरण तुम्हाला? हे त्रिकोणी संख्येच्या विरोधात आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, त्रिकोणी संख्येच्या विरोधात हस्तांदोलन, हस्तांदोलनाच्या विरोधात त्रिकोणी संख्या. समजलं का? पुढे बघा. व्यासपीठावर 8 पाहुण्यांनी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली? तर बोंबला सगळेजण. 8 गुणिला 7/2. बे 4 8. 7 चौक 28. 28 हे उत्तर आलं. टेनिस खेळाच्या स्पर्धेत 10 खेळाडूंनी भाग घेतला होता. जर प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी 1 सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले गेले? सांगा. सामने किती गटामध्ये होते? 2च गटामध्ये होते ना. भांडणही 2च गटामध्ये होते. अहो युद्ध सुद्धा झाले त्या ठिकाणी 2 गटामध्ये होते ना. त्याच्यामध्ये शत्रुराष्ट्र आणि मित्रराष्ट्र असे 2 गट म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये. आता सांगा, पैलवानाची गोष्ट, किती पैलवानाच्या कुस्ती होत्यात? 2. कबड्डी असेल तर जास्त खेळाडू इकडून असतात का नाही? आणि इकडे नाही, म्हणजे किती जास्त खेळाडू जरी असले तर 2 गटामध्ये सामने होत असतात. झोपू नको बाळ. काय होतंय? दुसरा विचार केले की माणसाला झोप येत असते. थोडे चिमटे घे मांडीला, म्हणजे झोप येणार नाही. तर मग सांगा, किती खेळाडूंनी भाग घेतला होता? 1 न कमी करायचंय. तर मग आता इथं आपल्याला सामन्याची संख्या काढायची का खेळाडूची संख्या काढायची? सामन्याची. जशी हस्तांदोलनाची संख्या काढली तशी हस्तांदोलनाची संख्या जास्त आहे, तशी सामन्याची संख्या सुद्धा जास्त आहे. म्हणून सामन्याची संख्या काढण्यासाठी बोला 10 गुणिला 9/2. बे 5 10. 9 5
45. एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इथं प्रत्येक खेळाडूशी एक सामना खेळला, तेव्हा एकूण 28 सामने खेळले, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? टेन्शन घ्यायचं काम नाही. सगळं त्रिकोणी संख्येच्या विरोधात काय आहे? हस्तांदोलन. हस्तांदोलनाच्या विरोधात कोण आहे? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्यासाठी आपल्याला काय करावं लागत होतं? त्रिकोणी संख्यामधून पाय काढायचा असेल तर पूर्वीची वर्ग संख्या घ्यावी लागत होती. हस्तांदोलनाच्या बाबतीत काय करावं लागेल? नंतरची वर्ग संख्या घ्यावं लागेल. फक्त एवढंच काम करावं लागेल का नाही? अरे करावं लागेल का नाही एवढं काम? ध्यानात ठेव, लय मस्त हे. थोडसक नाही का भोंड फुटू दे, सवय टाका अभ्यासाची. तर इथं सामन्याची संख्या जास्त आहे. सामन्याच्या संख्यामधून आम्हाला काय करायचंय? खेळाडूची संख्या काढायची. काय काढायची? जसं त्रिकोणी संख्येमधून आम्ही पाया काढला तसंच आम्हाला सामन्यामधून खेळाडू काढायचे, हस्तांदोलनामधून पाहुणे काढायचे. आलं का तुमच्या लक्षात? इतकं सोपे गणित आहे. मग आता इथं जसं त्रिकोणी संख्येची दुप्पट केली तशी सामन्याची दुप्पट करायची आणि नंतरची वर्ग संख्या घ्यायची. तर मग आता इथं खेळाडू काढण्यासाठी आता आम्हाला काय करायचं आहे? 28 गुणिला 2, 28 दोन्ही किती झाले? 56. 56च्या पुढची वर्ग संख्या कोणती? 64. 64चं वर्गमूळ किती? 8. आता खरोखर या ठिकाणी खेळाडूंची संख्या 8 आहे का हे पाहायचं असेल तर आम्हाला काय करायचं? ताळा पाहायचा आहे. तर काय म्हणायचं? 8 गुणिला 7/2. बेक बे बेचोप 8, 7 चोप 28. अलीकडे इथं सामन्याची संख्या 28, म्हणून या ठिकाणी खेळाडूची संख्या किती आहे? 8. काय होतं? त्रिकोणी आणि हस्तांदोलन ही जमलिंग करतं कधी कधी सोपं असताना. तर आम्ही कधी कधी अशा गणिताचा ताळा सुद्धा पाहणं गरजेचं असतं. समजलं? हे सगळे तुम्हाला डावपेच सांगणं चाललेत. प्रत्येक चॅप्टर मध्ये प्रत्येक डावपेच तुम्हाला शिकायचे. आलं लक्षात? तुम्ही विद्यार्थ्यांना काय करायचंय? आक्रमक आणि कृतिशील बनायचंय. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी आक्रमकता आणि कृतिशीलपणा असल्याशिवाय त्या ठिकाणी विद्यार्थी खरा विद्यार्थी घडू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना काय करायचं? क्लासमध्ये सुद्धा धगधगती ज्वाला ठेवायची आणि घरी किंवा अभ्यासिकामध्ये जिथं झाडाखाली असो का कोणत्याही झाडाच्या सावलीत असो, आलं लक्षात? तर त्या ठिकाणी धगधगती ज्वाला ठेवायची आणि अभ्यासामध्ये अखंडता ठेवायची, थांबायचं नाही. बघा अभ्यास कसा तुमच्या मागे पळतोय. वेळ लागत नाही, कमीत कमी कालावधीमध्ये नोकरी लागू शकता. आता पुढे पहा. बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकाशी एक सामना खेळला, तेव्हा 21 सामने खेळले गेलेत. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? तर गणित बिलकुल असंच आहे. समजण्यासाठी 2-2, 3-3 गणित घेतलेले. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? आम्हाला खेळाडूंची संख्या काढायची. खेळाडूंची संख्या काढण्यासाठी काय म्हणायचं बोला? 21 गुणिला 2. 21 दोन्ही किती झाले? 42. 42च्या पुढच्या वर्ग संख्या कोणती सांगा? 49. 49चं वर्गमूळ किती? 7. मग खेळाडूंची संख्या किती झाली? 7. समजलं का? तर ताळा पाहायचं असेल तर काय म्हणायचं? 7 गुणिला 6/2. बेक बे बेत्रिक 6, 7 त्रिक 21. समजलं का? नीट बसून घे बा. आता आकृत्या दिल्यात, आलं लक्षात? या त्रिकोणामध्ये काय दिले? उभी रेषा दिली आणि डाव्या साईडनं तुम्हाला 3 रेषा दिसतात. आणि त्रिकोणामध्ये एकूण रेषा किती आहे पहा? टोटल मोजायचं 1 2 3 4 5 6 7 अशा दिसतात का नाही? पण असं करत असताना काय करावं लागणार? आता काय म्हटलं पहा, सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणाची संख्या किती? तर आता हे मधले जे खाली जागा आहे त्याच्यामध्ये लिहायचं 1 2 3 4 5 6. मग आता इथं त्रिकोणांची संख्या काढायची म्हणजे त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणाची संख्या काढायची म्हणजेच त्रिकोणाची संख्या काढायची म्हणजे त्रिकोणी संख्या काढायची. एवढं तुमच्या लक्षात आलं? तर मग त्रिकोणी संख्येमध्ये काय सांगेल तुम्हाला? बोला. 6 गुणिला 7/2. बेक बे बेत्रिक 6 आणि 7 त्रिक किती? 21. ही आली त्रिकोणाची संख्या. समजलं गणित? सोबतच्या आकृती त्रिकोणाची एकूण संख्या किती?
तर आता मोजा याच्यामध्ये बोला 1 2 3 4 5. मग काय म्हणायचं त्रिकोणाची संख्या काढण्यासाठी बोला 5 गुणिला 6/2 बेक बे बेत्रिक 6 5 त्रिक 15 ही झाली त्रिकोणाची संख्या 15. आता इथं आडवी रेषा आली सोबतच्या आकृतीत त्रिकोणाची संख्या किती तर मग आता सांगा किती आहे 1 2 3 4. तर मग आता इथं त्रिकोणाची संख्या काढायची आपल्याला त्यांची बेरीज करावी लागणार आहे का नाही तर मग सांगा इथं 4 वरच्या साईडने 1 2 3 4 आहे मग सांगा 4 ची त्रिकोणी संख्या 10 4 ची त्रिकोणी संख्या 10. मग आता याच्यामध्ये काय करायचंय हे त्रिकोण काढलेलं आहे इथं चौकोनाच्या बाबतीत घेतलं का नाही त्रिकोणाच्या बाबतीत आहे आलं तुमच्या लक्षात मग 1 ते 4 ची बेरीज 10 होते 1 ते 4 ची बेरीज 10 होते याचा अर्थ काय होतं त्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या होय. मग सांगा याच्यामध्ये काय करायचं त्रिकोणाची संख्या काढायची असेल तर दोन्हीची बेरीज करायची बोला 10 अधिक 10 म्हणजे किती झाले सांगा 20. 20 हे उत्तर आलेलं आहे. इतकं सोपं गणित आहे. गणित चेंज झालेलं आहे. आता गणित थोडस व्यवस्थित पहा सोबतच्या आकृतीत 2 बिंदू जोडून आणखीन किती रेषा खंड काढता येईल इथं 2 बिंदू जोडायचे सांगितलेत तर इथं एकूण बिंदू किती आहे सांगा बोमला 1 2 3 4 आहे का नाही 5 आहे किती आहे पुन्हा प्रश्न पहा आता इथं तुम्हाला 5 अक्षर दिसतात 5 बिंदू जोडलेले सोबतच्या आकृतीत 2 बिंदू जोडून आणखी किती रेषा खंड काढता येईल तर इथं तुम्हाला 5 अक्षर दिसतात आणि 2 2 इथं अशा पद्धतीने जोडलेले दिसतील तुम्हाला समजलं हे जोडलेले आणि न जोडलेले कोणते इथं 1 आणि हे 2 आलं लक्षात. तर मग आता रेषाखंड काढण्यासाठी रेषाखंड म्हणजे हस्तांदोलन म्हणजे काय रेषाखंड भले नाही पण आम्हाला समजण्यासाठी लक्षात ठेवायचं. तर मग रेषाखंड काढण्यासाठी एकूण किती सांगा 5 आहे बोला 5 गुणिला 4/2 बे 1 बे बे दोन्ही 4 म्हणजे 5 दोन्ही 10. आता त्याच्यानंतर आणखीन 2 बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येईल तर आता याच्यामध्ये किती राहिलेले जोडायचे 3 जोडेले किती जोडेले 3 जोडेले म्हणजे वजा किती करायचे म्हणजे याचं किती आले सांगा मग आणखीन किती रेषाखंड काढता येईल 7. फक्त जे जोडलेले तेच वजा करायचे 10 मधून म्हणजे आणखीन 7 रेषाखंड काढता येईल असा त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा आता इथं बघून घ्या अगोदर किती पहा मोजा 1 2 3 4 5 6 7 किती आहे आता किती जोडलेले नाहीत 7 मधून पाहायचे 1 बाकी जोडलेले एकूण किती आहे 7 आहे. आता प्रश्न पहा सोबतच्या आकृतीत दिलेल्या 7 बिंदूंना एकमेकात जोडणारे आणखी किती रेषाखंड काढता येईल तर मग आता इथं किती दिसतात तुम्हाला 7 दिसतात का नाही तर मग आता इथं मग काय म्हणायचं सांगा रेषाखंड काढण्यासाठी 7 गुणिला 6/2 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे 7 त्रिक 21. आता 21 मधून जोडलेले किती आहे सांगा 6 जोडलेले तर 21 मधून 6 गेले किती राहिले सांगा 15. तर आणखीन 15 रेषाखंड काढता येतील. इतकं सोपं गणित आहे. 14 एप्रिलचं जास्त नसल्यामुळे असा प्रॉब्लेम होत असतो. थोडीशी काळजी घ्यायची आणि तेवढी मेहरबानी आमच्यावर केली की तू विशेष आला म्हणून खूप मोठे उपकार झाले. कसं का होईना झोपत हो गुंगत हो पेंगत हो कसं का पण शिकायची कोशिश आहे चांगली कोशिश आहे. धन्यवाद. हा पुढं लक्ष द्या 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्येची बेरीज 12 से 25 आहे तर त्या संख्या कोणत्या 1 पासून अशी बेरीज केली किती आली 12 से 25 आली तर आम्हाला काय करायचं या ठिकाणी ती संख्या काढायची
मग संख्या काढत असताना काय म्हणायचं सांगा, 1225 ची दुप्पट करायची, 1225 गुणिले 2 ही एक प्रकारची काय आहे, नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या. नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच, आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्येची बेरीज. ही आमच्या खोपडीमध्ये घुसणं महत्वाचं आहे. याला खिळ्यानं भोग पाडायचं काम नाही, त्याच्यामुळे टाकायची आवश्यकता नाही. फक्त समजून घ्यायचं आहे त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, एक ते शेवटच्या संख्येची बेरीज, त्यालाच काय म्हणायचं, त्रिकोणी संख्या. एवढं आम्हाला समजलं की आम्हाला माहिती याचा पाया काढायचा आहे. काय काढायचा, फक्त भाषा चेंज आहे. देताना दिली या ठिकाणी नैसर्गिक संख्येची बेरीज 1225. आता एक काय भानगडी, बेरीज म्हणजेच काय, त्रिकोणी संख्या, एवढं आम्हाला समजलं. म्हणून या बेरजेची दुप्पट करायची आणि आम्हाला याचा काय काढायचा आहे, पाया काढायचा आहे. म्हणजे ती संख्या निघेल. सांगा 1225 गुणिले 2 म्हणजे किती झाले सांगा, 2450. कोणत्या वर्ग संख्या जवळ आहे, 25च्या. 25 म्हणजे कोणा झालाय, 50चा वर्ग झालाय. पण आम्हाला पाया काढायचा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी पूर्वीची वर्ग संख्या काढावी लागते. मग आम्हाला काय हे समजून घ्या ना, 2450च्या अगोदरची वर्ग संख्या माहिती नाही, म्हणून आम्ही आधार काय कोणाचा घेतला, 25चा घेतला. कोणाचा घेतला, मग आता 25 दोन शून्याचा वर्गमूळ. अरे असं समजायचा आधार घेतला मी 25चा, 2 शून्याचा वर्गमूळ 1 शून्य, 25चा वर्गमूळ किती, 5 घेतलं का नाही, हा 50चा वर्ग आला का नाही. याचा अर्थ एक आहे, 2450च्या अगोदरची पूर्वीची संख्या कोणती असणार आहे, 49चा वर्ग आहे. मग आता ते आम्हाला काही माहिती नाही, 49चा वर्ग किती, काही घेणं देणं नाही. या ठिकाणी 49 हे वर्गमूळ आले. किती सोपं गणित आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही माणसांना सर नाही का 49चा वर्ग नाही, त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही त्याला आहे का नाही, चलाकी दाखवली. ठीक आहे, चलाकी दाखवत नाही तुम्हाला, तर आता 49चा वर्ग काढायचा असेल तर सांगा काय म्हणायचं, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16 आणि 4 नम 36, 36 दोन्ही 72. इथं 72 लिहिले, करा बेरीज. 1 8 2 10 0 हाचाला 1, 7 1 8 6 14 4 हाचाला 1, 2 1 1 2. मग इथं काय झालं, 2401. या 2450च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे, 24. 2401चं वर्गमूळ किती आला, 49. आता शिक तुम्ही खुश झाले, समजलं. 49 हे उत्तर आलं. काय, बेरजेमधून आम्हाला काय काढायचं, पाया. बेरीज म्हणजे काय, त्रिकोणी संख्या, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ती संख्या काढायची म्हणजे पाया काढायचा आहे. समजलं बा. शेवटचं गणित आहे. 1 पासून क्रमशः किती नैसर्गिक संख्येची बेरीज ही 435 आहे. आता बेरीज 435 म्हणजे काय, त्रिकोणी संख्या. 435 काय आहे, आणि ती संख्या काढायची म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, पाया काढायचा आहे. ती संख्या काढायची म्हणजे काय काढायचं, म्हणजे ती संख्या काढायची म्हणजेच आम्हाला पाया काढायचा आहे. मग पाया काढण्यासाठी सांगा 435 गुणिला 2. सांगा बे 5 10 0 हाचा लेख, बे 6 आणि किती 7 आणि बे 4. आता 870च्या पूर्वीची वर्ग संख्या कोणती, किती आहे, 784. किती, 841. किती आहे, 841. 841चं वर्गमूळ किती आहे, 29. किती आहे, 29. थांबा, आम्हाला 29चा वर्ग पाहू द्या. 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4, 9 2 18 2 36. एक अंक सोडून मांडा. 1 8 6 14 4 हाचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 किती झाले 8. 841 ही वर्ग संख्या. काही डाऊट आहे का आता, तर अशा प्रकारे गणिताचा पिरियड संपला. याच्यानंतर ऑनलाईन क्लासमध्ये काही ग्रुप न राहत असेल त्यांना सांगतो 5 मिनिटं पाडे म्हणा, वर्ग म्हणा, घन म्हणा, त्रिकोणी संख्या, त्याच्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या झाल्यानंतर ए साठी 1, बी साठी 2, त्याच्यानंतर मराठी महिने आणि ऋतू. इतकं जरी तुम्ही म्हटले सगळेजण, आम्ही तर ऑफलाईन मध्ये म्हणतोच, पण तुम्ही 5 मिनिटांमध्ये म्हणून घ्या. लगेच आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये
बुद्धिमापनचा आणि मराठी व्याकरणचा प्लेट चालू करू.